गुड मॉर्निंग, उठा उठा, झोपेतून उठा, कल्लूचा तुम्हाला गुड मॉर्निंग। आज सकाळी सकाळी माझ्या स्वप्नामध्ये कोण आलं तुम्हाला माहित आहे का? पूर्ण इंडियन क्रिकेट टीम माझ्या स्वप्नामध्ये आलती। यस, मी काल मॅच बघितली आणि पाहतो तर काय स्वप्नामध्ये पूर्ण टीम, हे शुभमन गिल, हे सूर्यकुमार यादव, हे शिवम दुबे, हे अभिषेक शर्मा आणि हे पूर्ण टीम माझ्या स्वप्नामध्ये, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव सगळे। पण मी त्यांच्यावर खुश नव्हतो, मी त्यांच्यावर बिलकुल खुश नव्हतो। मी त्यांना म्हणलं तुम्ही असले ढिल्ली फिलिंग केलं पाकिस्तानसोबत तुम्ही ढिल्ली फिलिंग केलं, मग तुम्ही ढिल्ली फिल्डिंग केलं म्हणलं तुम्ही सुस्त झाला म्हणलं तुम्हाला पळायला का होते म्हणलं मी। आणि तुम्ही म्हणलं एक बॉलच्या मागे तुम्ही आता काय सोडल्या म्हणलं त्याच्या अभिषेक शर्माने दोन काय सोडल्या म्हणलं मी। आणि कुलदीप यादवला म्हणलं मी तुम्ही तर हातातली काय सोडली हो म्हणलं। मग ते मला सगळे म्हणाले काय नाही कळलं, पण आम्ही मॅच जिंकली, आम्ही फिल्डिंगमध्ये केली म्हणले, थोडी गफलत। पण अभिषेक शर्माचं तारीफ, ते एक पळत सोडून कॅच घेतली ना, पळत पळून कॅच घेतली, वाह काय कॅच घेतली आणि का बॅटिंग केली, मा शपथ पहिल्या बॉलला सिक्स एक नंबर, वाह शेल्यूट आहे म्हणलं। मग शुभमन गिलने काय बॅटिंग केली आणि सूर्यकुमार यादवला ते म्हणले मला सूर्यकुमार यादवजी तुम्ही पहिल्या बॉलला दुसऱ्या बॉल आउट झाला म्हणले। हा मी काय शॉट खेळला तो म्हणले, आणि पण ते काय झालं त्याला मिस झालं बोलले। मी म्हणलं काय प्रॉब्लेम नाही, पुढच्या मॅचला चांगलं खेळायचं म्हणलं मी म्हणलं हा खेळेन। आणि मी म्हणलो मी शिवम दुबेला म्हणलं, अरे भाऊ शिवम दुबे भाऊ शेवटच्या बॉलला सिक्स गेला का नाही, तुम्हाला माहिती आहे शेवटच्या बॉलला सिक्स गेला। मग त्या बॉलला तो शिवम दुबे भाऊ जर लांब असता, बाउंड्रीजवळ ती कॅच आली असते का नाही। मग म्हणलं बरं का सगळ्या टीम देखत म्हणलं मी असं म्हणलो शिवम दुबे असं कळलं, शिवम दुबे नको असं मला म्हणू लागले। मी म्हणलं कशी भ्याला कॅप्टनला। पण एकंदरीत शुभमन गिलची बॅटिंग आणि आपलं अभिषेक शर्माची बॅटिंग वाह, आणि तिलक वर्माचं शेवटचा 6 आणि 4 एक नंबर, इंडिया जिंकली। आणि महत्त्वाचं म्हणजे मी म्हणलं शुभमन गिल आणि अभिषेक शर्माला दोघाला विचारलं, आणि तुमचं आणि हरीश राव ते बॉलर आहे ना पाकिस्तानचे, त्यांचे काय झालं म्हणलं मी। मग ते मला म्हणले अरे ते हरीश राव काय बॉलिंग टाकताना आमच्याकडे बघू लागलं म्हणलं मी। मी मला ते दोन हाणायचं ना बॅटिंग डोसच्यामध्ये ह्याच्या हरीश रावच्या, ती मला अभिषेक शर्मा म्हणला कल्लू तसे नसते म्हणले, क्रिकेटचे नियम असतात तसं मारायचं नसतं म्हणले, नाहीतर आम्हालाच पेनल्टी लागते म्हणले। म्हणलं ओके मग ठीक आहे। पण काय बॅटिंग केली ह्या दोघांनी, आणि ते हरीश राव अंगावर घालतं म्हणले, तुम्ही त्यांना मस्त धाडलं म्हणले। ह्याला म्हणतात इतका जेव्हा पत्थरशे, आणि पाकिस्तान परत हारला आमच्यासोबत आणि इंडिया जिंकला, मजा आली मॅच बघून। आणि मी इंडियन टीमला म्हणलं असले निळपळवा, पाकिस्तानचा स्कोर 140.8 वाया, पण तुम्ही जरा मिसफिल्डिंग केली म्हणून ते 170ला गेले म्हणलं मी। नेक्स्ट टीमसोबत तुम्ही असं निष्काळजीपणा नका करू म्हणलं, तुम्ही बॅटिंग लाईन आपली स्ट्रॉंग आहे नो डाऊट, पण फिल्डिंग बी एकदम मजबूत केली पाहिजे म्हणलं। मग ते म्हणले आम्ही नको करू म्हणले मला। आणि मग सगळ्यांनी चाय नाश्ता घेतले, आणि मग ते सगळे मग ते गेले निघून, मला जेवायला सकाळी ये झालं बोलणं आमचं। चला तुम्हाला पण बाय बाय, भेटू पुढच्या स्वप्नामध्ये। तुमचं स्वागत आहे माझ्या कल्लूच्या स्वप्नामध्ये, बाय।